तर मित्रांनो, आज आपण आलोय आपल्या माधुरी हत्तीच्या मठामध्ये. तुम्ही बघू शकता आपल्या माधुरी हत्ती येणार आहे त्याबद्दल कशी तयारी अशी चालू आहे. तर येथील आपल्या कामगारांना इथे कोण कोण काम करेल त्यांना माधुरी हत्तीबद्दल जरा विचारपूस करायचा आहे. तर ब्लॉग हा पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर दादा, आपण कोणत्या गावातून काम करण्यासाठी आला इकडे? मुंबईवरून आलो आणि 2 दिवसापासून काम चालू आहे आमचं डे नाईट इकडे आणि कंप्लीट करायचं असणार. थोडस बसलेलं आहे, संपलं आमचं गाव. तुम्हाला माधुरी हत्तीबद्दल काय बोलायचं आहे? काय आपल्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही. माझं मत आहे की खूप छान झालेलं आहे एकदम, आणि ते गावामध्ये पण बघतो तर सगळ्यामध्ये एकदम रुची आहे. आणि मला पण खूप आनंद वाटला इथे आल्यानंतर. ऐकलं ना मी सगळं, खूप आनंद वाटला की हा असं झालं, चांगलं वाटलं. तुम्हाला आमच्या गावातील माधुरी हत्तीवरचं प्रेम कसं वाटलं बघून? प्रेम खूप वाटलं एकदम, माणसापेक्षा पण जास्त. असं माणसामध्ये पण प्रेम असलं तर किती चांगलं होईल. एक दुसऱ्यामध्ये माणसामध्ये अगर प्रेम असलं असं, हे तर हत्तीबद्दल आहे. पूर्ण गावामध्ये खूप चांगलं वाटलं मला एकदम. तर आता आपण आपल्या भावाला एकदा विचारणार आहे की माधुरी हत्ती आपल्या गावात येणार आहे, तर त्याच्या स्वागतासाठी आपल्या गावात काय काय आणि कशा प्रकारे तयार चालू आहे ती भावाला आपल्याला विचारणार आहे. काय आता आपली माधुरी हत्ती जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. एक 9-11 महिने झालेत, 9-10 महिने. तर आता तुम्ही बघायलाय रंगरंगोटीचं व्यवस्थित काम चालू आहे. आणि आम्ही पण पेंटिंग काम करतोय. आणि एक गावात उत्सुकता वाढलेली आहे. आणि गावात पण आता चांगला म्हणजे असा उत्साह, एक 9-10 महिने झाल्यामुळं म्हणजे जरा वातावरण गावात कसं हत्ती नव्हती जरा, आणि आनंदाचा क्षण, आणि एक प्रकारे आपली गावात दिवाळी साजरी होणार आहे. दादा, माधुरी हत्ती आपल्या गावात येणार आहे, त्याच्याबद्दल गावात आपलं वातावरण कसं आहे ते जरा सांगा. गावात आनंदी वातावरण आहे. लोकांनी म्हणजे छान वाटायलंय. कामं जोरात चालू आहेत कृषीवर. आम्ही कामं रात्रंदिवस करायला माधुरीसाठी. येऊ दे, चांगलं छान. आणि माधुरी गावातून आपल्या गेल्यामुळं आपल्या गावकऱ्यांना काय काय त्रास झाला होता, आणि आता गाव आपलं कसं आहे, म्हणजे आनंदात आहे कसं काय काय ते जरा सांगा की. पहिला लोक जरा हे झालती, नाराज झालती. आता जरा खुश आहेत लोक. आता कामं चालू आहेत जोरात. दादा आपले काम करायला, त्या दादांना आपल्या माधुरी हत्तीबद्दल काय जरा प्रश्न विचारणार आहे. तर दादा, आपण कोणत्या गावातून आणि काय काम करण्यासाठी आलाय? मी सांगलीतून आलोय. गार्डन पीस बसवायला आलोय. माधुरी हत्तीसाठी आलो. ते हत्तीचं प्रकरण मध्ये विषय झालेलं, त्यामुळं आम्हाला बी जेवायला लागलेलं, त्यामुळे आम्ही आलो सगळं काम सोडून हे काम करून द्यायला. दादा, तुम्हाला माधुरी हत्तीबद्दल आपल्या काय वाटते, आणि माधुरी हत्ती लवकर लवकर यासाठी तुम्हाला असं म्हणजे काय वाटते बोलण्यासाठी? नाही, येऊ दे, माधुरी हत्ती पाहिजे इथून अन्य गावात. जर लवकरात लवकर येईल तेवढं चांगलं होईल लोकांना. थँक्यू दादा. तर हे आपले दादा आहेत, या दादांना आपण माधुरी हत्तीबद्दल जरा प्रश्न विचारूया. दादा, माधुरी हत्ती आपल्या गावात येणार आहे परत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? माधुरी हत्ती येणार आहे म्हटल्यावर आम्ही काम रात्रंदिवस चालू ठेवलंय, आणि लवकरात लवकर यावं माधुरी हत्ती, याबद्दल आम्हाला आनंद आहे. दादा, तुम्ही कुठलं काम करायला लागलाय आता? ते मागे गटरचं काम चालू आहे. ते चेंबर बांधून त्यातनं पाणी जायसाठी गटर बांधतात. माधुरी हत्ती आपल्या गावात येणार आहे, मग आपल्या गावातील नागरिकांचा कसा उत्साह आहे, जर तुम्ही 2 शब्द सांगा की. माधुरी हत्ती गेल्यापासून आमच्या गावात असं दुःखाचं वातावरण असल्याने आहे, आणि माधुरी हत्ती ज्यावेळी येईल त्यावेळी आमच्या गावात जल्लोष होणार आहे. धन्यवाद दादा. आपल्या कोल्हापूरकरांच्या माणसांना यश मिळाले, आणि त्याचं फळ आज आहे की आपली माधुरी हत्ती या महिन्यात आपल्या नांदणी गावामध्ये येणार आहे. तर व्हिडिओ फुल आपला, हे आपले काका आहेत गावातले, नांदणी गावातलेच पेंटर आहेत. आता हे सगळे काम हेच करायला लागल्यात. ह्याला आता आपल्या माधुरी हत्तीबद्दल प्रश्न विचारूया. तर मामा, तुम्हाला माधुरी हत्ती आपली येणार आहेत, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटायला लागले? आम्हाला भरपूर आनंद झालाय, त्यामुळे आम्हाला काम पण मिळालंय. बरोबर आहे. माधुरी हत्ती आपल्या गावात येणार आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, आणि गावात आपलं वातावरण कसं आहे? आमच्या गावात एकदम खुशीचं वातावरण आहे. म्हणजे आनंद उत्सव सारखं लोक मानायला, आणि त्यामुळे लोक उत्साहपूर्ती आम्हाला जेवायला बघ बाहेर लावून देणार. इथं जेवण बी करा, इथंच काम करा, असं चालू आहे सगळं. माधुरी हत्ती आपल्या गावात आल्यानंतर नागरिकांचा आनंद कशामध्ये मावणार आहे सांगा. एखादा उत्सव किंवा एखादी यात्रा किंवा त्याच्यापेक्षाही पुढं असं होईल गावात. आणि आपली माधुरी हत्ती नांदणी मठातून गेल्यापासून आपल्या गावकऱ्यांनी काय काय केलेत, आणि त्याच्याबद्दल आपल्या गावामध्ये कसं वातावरण होतं, त्याच्याबद्दल 2 शब्द बोला. आमच्या गावातली लोक काय यात्रा केली नाही किंवा कुठला सण केलं नाही. माधुरी हत्ती आल्यानंतरच सण करायचं असं गावात ठरलं होतं. आता त्या पद्धतीनेच होणार. आता आपले जे राव शेठ साहेब यांनी हा मोर्चा काढला होता मोठा कोल्हापूरला जाण्यासाठी, त्यामध्ये तुम्ही पण सहभाग होता, मी पण सहभाग होतो. मग त्या पदयात्रेचा आणि आपल्या गावकऱ्यांच्या लढायला आणि आपल्या कोल्हापूरकरांच्या लढायला यश काय आले, त्याबद्दल जरा सांगा.
आमच्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे आनंदाचा क्षण आहे आणि असा क्षण मिळणार नाही, असं क्षण मिळालेलं आहे. त्यामुळं मोठंच होणार आहे, कमी काय होणार नाही आहे. आणि राजू शेट्टी साहेबांचं हे यश आहे. माहिती दिल्याबद्दल आभार आहे काका. थँक्यू. गावकऱ्यांच्या बरोबर बोलल्यानंतर कळाले की आपली माधुरी आत्या आल्यानंतर आपल्या गावात आनंद आणि उत्साह एक वेगळ्याच प्रकारात येणार आहे. जेव्हा आपली माधुरी आत्या नांदणे गावातून गेली होती त्यानंतर आपल्या लोकांनी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी आणि खास म्हणजे महाराष्ट्रातील लोकांनी वनतरा आणि पेटायासाठी या प्रकारे आपल्या मठामध्ये कसे राहू शकते आणि आपला मठ चांगला असून देखील असताना देखील आणि आपल्या गावकऱ्यांची प्रतिक्रिया अजून पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि ज्या दिवशी आपली माधुरी आत्या गावामध्ये येईल त्या दिवशी गावामध्ये एक उत्साह आणि एक प्रकारची दिवाळीच होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा.